नमस्कार ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज 14 मे गुरुवार. आजचे सर्वांनी मार्केट पाहिले असेल. निफ्टीने आज जबरदस्त एक अपसाईडला मुवमेंट दिलेली आहे. सुरुवातीला मित्रांनो निफ्टीने बायर्सला ट्रॅप केले, अपसाईडला एक मुवमेंट दिली. त्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये एक जोरदार फॉल आला, सेलर्सला ट्रॅप केले. त्यानंतर प्राईस बाउन्स बॅक झाली, रिव्हर्स फिरली आणि बायर्स सेलर्सला ट्रॅप करून प्राईस हायवर हाय तोडत वरती गेली आणि हायला जाऊन मित्रांनो प्राईस बंद झालेली आहे. यालाच म्हणतात शॉर्ट कव्हरिंग. अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी ट्रेड करत असतो, म्हणूनच आपण त्याला नटखट निफ्टी हे नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो आजच्या मार्केटबद्दल आपण चर्चा करूया. त्यानंतर सेन्सेक्सबद्दल चर्चा करूया. सेन्सेक्सची आज विकली एक्सपायरी होती. त्यानंतर उद्या 15 मेला आपल्याला कशा पद्धतीने ॲनालिसिस करता येईल निफ्टी बँक निफ्टीचे, त्याच्यावरती पण आपण डिस्कशन करूया. तर आजच्या मार्केटबद्दल मित्रांनो थोडक्यात आपण डिस्कशन करूया. मित्रांनो काल आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले होते. प्राइस मित्रांनो या ठिकाणी बंद झाली होती काल. हे पहा 23,400च्या तिथं प्राइस बंद होती मित्रांनो काल निफ्टी. त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ केले होते. पहिला सपोर्ट होता मित्रांनो 23,352. प्राइस काय आज तिथं आलेली नाही, कारण प्राइस गॅप अपने ओपन झाली होती आज. पहिला रेजिस्टन्स मित्रांनो 23,515 आपण काढला होता. दुसरा 23,587 सांगितला होता आणि नंतर 23,666 सांगितलं होतं. प्राइस गॅप अपने ओपन झाल्यामुळे मित्रांनो हे सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक केले. या रेजिस्टन्स 587च्या इथं प्राइसने रेजिस्टन्स घेतला, प्राइस खाली आली. हा सपोर्ट ब्रेक केला आणि मित्रांनो 23,448 या लेवलला येऊन प्राइसने सपोर्ट घेतला. पुन्हा हा रेजिस्टन्स ब्रेक केला. या ठिकाणी मित्रांनो बघा, रेजिस्टन्स ब्रेक केल्यावर ट्रेडर्स बाय करत असतात. रेजिस्टन्स जेव्हा तुटतो, सपोर्ट तुटतो, तेव्हा ट्रेडर्स बाय किंवा सेल करतात. या ठिकाणी लगेचच एक सेल साईडला एक रेड कॅन्डल झालेली. या ठिकाणी मित्रांनो सर्वांचे स्टॉप लॉस उडवलेले आहेत. प्राइस पुन्हा खाली गेली. हा सपोर्ट पुन्हा ब्रेक केला मित्रांनो. प्राइस वरती आली, रिटेस्ट केली. पुन्हा एक सेल साईडला रेड कॅन्डल झाली. लोकांना वाटलं या ठिकाणी सेल होणार आहे प्राइस. ज्यांनी मित्रांनो सेल केलं, ॲक्च्युली प्राइस इथून खाली पडायला पाहिजे होती मित्रांनो. परफेक्ट सेल होता. प्राइस लगेच रिव्हर्स फिरली. या ग्रीन कॅन्डलला मित्रांनो आपला स्टॉप लॉस झालेला आहे. मित्रांनो याच ठिकाणी आपल्याला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती. 11:10 मित्रांनो हा ट्रेड आपल्याला मिळाला होता. या ठिकाणी मित्रांनो आपले एक 20-25 पॉईंट गेले होते सेल साईडला, लॉस झाला तेव्हा. पण 11:10 आपल्याला कॉल साईडला एक ट्रेड मिळाला होता आणि आपला सर्व लॉस मित्रांनो त्यात रिकवर झाला होता. हे पहा 11:10 मित्रांनो 128ला बाय मिळाला. हे पहा या कॅन्डलला आपण बाय केला. याच्याच खाली आपल्याला SL लावायचा होता. प्राइस मित्रांनो जवळजवळ 300पर्यंत वर गेलेली आहे. तर मित्रांनो 100% मार्केटमध्ये असं काही नसतं. ज्यावेळेस आपला SL हिट होतो, आपल्याला एक्झिट व्हायची असते आणि रिव्हर्समध्ये आपण एक पोझिशन बनवायची असते रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. ज्यावेळेस निफ्टी उलटा फिरतो मित्रांनो, रिव्हर्स फिरतो, स्टॉप लॉस उडवून सपोर्ट ब्रेक करतो किंवा रेजिस्टन्स ब्रेक करून रिव्हर्स फिरतो, त्यावेळेस जोरदार मोमेंट होत असते अपोजिट साईडला. आपल्याला अशा वेळेस मित्रांनो पटकन एक्झिट होऊन अपोजिट साईडला आपल्याला दुसरी पोझिशन तयार करायची असते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज मार्केटमध्ये जोरदार मुवमेंट झालेली आहे. सेन्सेक्समध्ये पण आपण जर पाहिलं तर सेम तसंच घडलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी सपोर्ट ब्रेक केला, प्राइस खाली गेली थोडीशी. पुन्हा या कॅन्डलला बाय मिळाला मित्रांनो. त्यानंतर एक जोरदार मुवमेंट अपसाईडला पाहायला मिळाली. ज्या मित्रांनी कॉल साईडला एंट्री घेतली असेल आज जवळजवळ डबल टेबल पैसे आज ऑप्शन्समध्ये झालेले आहेत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा मित्रांनो असंच घडलेलं आहे. एकाच दिशेनुसार सर्व मित्रांनो निफ्टी ज्या दिशेने जातो, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स त्याच दिशेने जात असतात. बँक निफ्टीमध्ये पण एक जोरदार रॅली आपल्याला पाहायला मिळालेली आहे अपसाईडला. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचं ट्रेडिंग झालेलं आहे. बायर सेलर्सला ट्रॅप करून निफ्टीने एक अपसाईडला मुवमेंट दिली आणि यालाच म्हणतात शॉर्ट कव्हरिंग. तर उद्यासाठी आपल्याला काय प्लॅन करतील त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. तर आपण सपोर्ट रेजिस्टन्स टाकूया निफ्टीचे.
तर पहिला आजच्या डे लोला मी मित्रांनो एक लाईन टाकलेली आहे, हे पहा 23,424 मित्रांनो आजचा डे लो आहे. हा एक आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे खाली प्राईस जेव्हा येईल. त्यानंतर दुसरा मित्रांनो कालचा जो काही डे आहे तो आज आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार आहे उद्यासाठी 23,587. त्यानंतर प्राईस आता 23,690च्या तिथं बंद झालेली आहे. जवळचा सपोर्ट मित्रांनो 23,666 आहे आपल्याला. हा मित्रांनो जर प्राईस या ठिकाणी आली 23,666 सपोर्ट घेतला आणि या ठिकाणी मित्रांनो एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर याच कॅन्डल आपल्याला बाय करायचा मित्रांनो. याच्याच खाली स्टॉप लॉस लावायचा आहे आणि अप साईडला मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट 23,776 पाहायला मिळेल आणि याला सुद्धा जर ब्रेक केलं तर 23,900चं मित्रांनो नेक्स्ट टार्गेट आपल्याला उद्या अप साईडला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो अशा पद्धतीने अप साईडचं आपले हे टार्गेट्स असणार आहेत निफ्टीसाठी. तर आता मित्रांनो जर डाऊन साईडला निफ्टी जर गेला तर आपल्याला कशा पद्धतीने ॲनालिसिस करता येईल त्याच्यावरती आपण आता चर्चा करूया. समजा मित्रांनो हा सपोर्ट आहे, प्राईजने हा सपोर्ट ब्रेक केला, रिटेस्ट केले. नेहमी बघा मित्रांनो जेव्हा प्राईस सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक करते, रिटेस्ट केले पाहिजे, प्राईस पुन्हा खाली आली तर आपल्याला या ठिकाणी सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे निफ्टीमध्ये. आणि पहिलं टार्गेट 23,587 जवळचं असणार आहे आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट 23,515 असणार आहे आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट पुन्हा 23,424. म्हणजे मित्रांनो असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला निफ्टी खाली पडताना दिसेल. जर निफ्टीमध्ये जर मंदी राहिली उद्यासाठी तर हे तुम्हाला सेल साईडचे टार्गेट पाहायला मिळतील. तर मित्रांनो आपल्याला सपोर्ट ज्यावेळेस घेईल त्यावेळेस एक प्राईज ॲक्शन ज्यावेळेस चांगली होईल, कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होईल, त्यावेळेस आपल्याला बाय करायचं आहे आणि त्याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर आता मित्रांनो अशा पद्धतीने आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. निफ्टी आता 23,689ला बंद झालेला आहे. तर आपल्याला याची सपोर्ट कोणते कॉल आणि पुट घेतले पाहिजे, तर 23,600चा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला सिलेक्ट केला पाहिजे आणि 23,800चा इन द मनी पुट आपल्याला सिलेक्ट केला पाहिजे. चला तर आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स बघूया. सर्वप्रथम आपण 23,600च्या कॉल ऑप्शनचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूया. 252ला मित्रांनो आता बंद प्राईज आहे 23,600च्या कॉल ऑप्शनची. डे आहे आणि डे लोला आपण एक लाईन टाकलेली आहे आणि प्राईस ज्या ठिकाणी सपोर्ट घेतले तिथे एक आपण लाईन टाकलेली आहे 215ला. 251ला प्राईस बंद झालेली आहे. पहिला सपोर्ट मित्रांनो 215 आहे. प्राईस या लेवलला आली सकाळी, इथून बाउन्स बॅक होऊ शकते, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली तर आपल्याला या ठिकाणी बाय करायचं आहे, ऑप्शन बाय करायचा आहे मित्रांनो. याच्याच खाली आपल्याला SL लावायचं आहे. पहिलं टार्गेट तुम्हाला 300चे पाहायला मिळेल आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केले तर अनलिमिटेड वरती जाताना प्राईस तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल, कारण ऑप्शन बायर्समध्ये मित्रांनो प्राईस किती अनलिमिटेड वरती जाऊ शकते, नो लिमिट्स त्याला. त्यानंतर मित्रांनो ही लेवल जर उद्या ब्रेक केली, हे पहा 215ची लेवल जर ब्रेक केली, प्राईजने रिटेस्ट केली, पुन्हा खाली आली तर मित्रांनो ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. जे ऑप्शन सेलर असतील त्यांना ही ऑपॉर्च्युनिटी मिळेल. 120 पर्यंत मित्रांनो खाली पडताना आपल्याला इंट्राडेला पाहायला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो 215ची लेवल जर ब्रेक केली तर 23,600चा इन द मनी कॉल ऑप्शन खाली पडताना आपल्याला दिसेल. जर कॉल खाली येतो याचाच अर्थ मित्रांनो आपल्याला पुट साईडला एंट्री घ्यायची आहे, कारण ऑप्शन बाहेर आहोत आपण, ऑप्शन सेलर नाही आहेत, ऑप्शन रायटर नाही आहे आपण, ऑप्शन बाहेर यायचा म्हणून आपण ॲनालिसिस करत आहोत. तर आपल्याला पुट कॉल जर खाली येत असेल तर आपल्याला पुट साईडला आपल्याला एंट्री घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो कॉल साईडचे आपण ॲनालिसिस केलेले आहे. तर आता पुट साईडचं ॲनालिसिस आपण पाहूया. डे आहे आणि डे लोला मित्रांनो लाईन मी ड्रॉ केलेले आहेत, त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स टाकलेले आहेत. 205ला प्राईस आता बंद झालेली आहे.
पहिला सपोर्ट आजचा डे लो असणार आहे मित्रांनो 181. हा उद्यासाठी आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. प्राईस जर या ठिकाणी आली, ट्रेड केलं आणि एक चांगली ग्रीन कॅन्डल झाली, स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल, तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पुट ऑप्शनला बाय करायचं आहे. याच्याच खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तुम्हाला मित्रांनो 300 पर्यंत पुट वर जाताना दिसेल आणि जर प्राईजमध्ये मोमेंट राहिली तर या रेजिस्टन्सला पण ब्रेक करून प्राईज अजून जोरदार वर जाऊ शकते. 436 पर्यंत पुट ऑप्शन वर जाऊ शकतो. म्हणजेच निफ्टीमध्ये मित्रांनो उद्या मंदी झाली तर पुट ऑप्शन उद्या जोरदार वाढू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो अप साईडला एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पुटला कधी मिळेल, ज्यावेळेस पुट 181च्या इथं सपोर्ट घेईल. समजा मित्रांनो हा जर सपोर्ट ब्रेक केला उद्या 23,800च्या पुटने हा सपोर्ट जर ब्रेक केला, रिटेस्ट केले, प्राईस पुन्हा खाली आली, तर आपल्याला याच्यात सेल करायचं आहे. प्राईस जोरदार खाली पडताना तुम्हाला दिसेल मित्रांनो आणि याच्याच वरती तुम्हाला SL लावायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा सपोर्ट ब्रेक केला तर प्राईस खाली जाईल आणि सपोर्टच्या इथून एक चांगली ग्रीन कॅन्डल झाली तर प्राईस वर जाताना आपल्याला पाहायला मिळू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो पुट साईडचे आपण ॲनालिसिस केलेले आहे. तर बँक निफ्टीमध्ये आपण बघूया. त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टीचे पण मी सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. बँक निफ्टी आता 54,128ला बंद झालेला आहे. पहिला रेजिस्टन्स मित्रांनो 54,220 असणार आहे. आपल्याला या लेवलला जर ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 54,390 असेल अपसाईडला आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केले 54,686 आणि 55,000 एवढा वरती बँक निफ्टी तुम्हाला जाताना दिसेल. जर मार्केटमध्ये असेच तेजी राहिली उद्याच पण, तर बँक निफ्टी आपल्याला 54,128 वरून 55,000 पर्यंत जाताना दिसेल मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीने झाले अपसाईडचे टार्गेट. आता डाऊन साईडला जर बँक निफ्टी खाली आला तर किती खाली येऊ शकतो. तर मित्रांनो सपोज बँक निफ्टीने हा रेजिस्टन्स ब्रेक केला, रिटेस्ट केले, प्राईस खाली आली, त्या ठिकाणी आपल्याला सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. पहिलं टार्गेट 53,930 असणार आहे आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केलं 53,618 आहे नेक्स्ट टार्गेट आहे आणि त्या लेवलला पण ब्रेक केलं तर मित्रांनो छोटे छोटे असे सपोर्ट ब्रेक करत करत प्राईस खाली पडताना आपल्याला दिसेल. 53,193 पर्यंत प्राईस जास्तीत जास्त येऊ शकते मित्रांनो, कारण ते जी रेंज असते 1%, 2%, तर 53,193 पर्यंत प्राईस सेल साईडला आपल्याला पडताना दिसू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टी वर किंवा खाली जाऊ शकतो. बँक निफ्टी आता मित्रांनो 54,128ला बंद झालेला आहे. याचाच अर्थ आपल्याला 54,000चा इन द मनी कॉल ऑप्शन आणि 54,200चा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने निफ्टी बँक निफ्टीचे आपण थोडक्यात ॲनालिसिस केलेले आहे. उद्या 15 मे आहे. वीकली आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग डे असतो मित्रांनो. सांभाळून ट्रेडिंग करायचं असतं. मार्केट व्होलेटाईल असते. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.